नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. तुम्हाला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून मी विदर्भ दौऱ्यावर आहे आणि विदर्भातल्या एकूण सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं नागपूर काय आहे, विदर्भ काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तिथले प्रकल्प काय आहेत या सगळ्या अनुषंगानं चर्चा सुरू आहे. आणि आता मी अतिशय महत्वाच्या अशा प्रकल्पाच्या ठिकाणी आहे. हा प्रकल्प आहे मिहान प्रकल्प. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की तुम्ही विदर्भाचे असा किंवा नसा, तुम्ही नागपूरचे असा किंवा नसा, पण मिहान प्रकल्प मात्र आपल्यापैकी बहुतेकांना माहिती असतो. कारण सरकार कोणाचं का असेल, म्हणजे अगदी काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा सुद्धा आणि आता तर देवेंद्र फडणवीस नागपूरचेच आहेत. त्यामुळे मिहानबद्दल सातत्यानं बोललं जात असतं, मिहानबद्दल चर्चा होत असते, आक्षेप व्यक्त होत असतात, मिहानच्या आकांक्षा काय आहेत त्या पण सांगितलं जातात. खरं म्हणजे मिहान प्रकल्प हा एक अतिशय उत्तुंग असा प्रकल्प आहे. म्हणजे जवळपास या मिहान प्रकल्पासाठी 4300 हेक्टर एवढी जमीन अक्वायर केलेली आहे, म्हणजे भूसंपादन झालेलं आहे. 4300 हेक्टर्स म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की हा किती मोठा आकार असेल. त्यामुळे या आकारामध्ये जर खरोखरच जी कल्पना होती महत्वाची ती म्हणजे एक तर नागपूर एअरपोर्ट हा एक महत्वाचा भाग होता आणि त्याच्याबरोबर कार्गो हब म्हणून या भागाला पुढे आणणं. कारण अलीकडच्या कालावधीमध्ये असं लक्षात आलेलं आहे की ज्याप्रमाणे आयटीच्या क्षेत्रामध्ये पुण्याची चलती आहे, बेंगलोरची चलती आहे, त्याप्रमाणे लॉजिस्टिक्स, कार्गो याच्या अनुषंगानं नागपूरचा काही उपयोग होऊ शकतो आणि नागपूरला त्या अर्थानं ओळख मिळवून देणं शक्य आहे. म्हणून नागपूरमध्ये असं काही करायला पाहिजे अशी कल्पना पुढे आली. ही कल्पना खरं तर बऱ्याच वर्षांपासून सुरू होती. 2003 मध्ये या कल्पनेनं बऱ्यापैकी मूर्त स्वरूप घेतलं. 2003 मध्ये सरकारनं, केंद्रानं ही कल्पना मंजूर केली आणि त्यानंतर ऑफिशियली मिहान नावाचा प्रकल्प अस्तित्वात आला. मिहान हा कुठला शब्द नाहीये खरं म्हणजे, तर हे लघुरूप आहे, शॉर्ट फॉर्म आहे. मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर म्हणजे मिहान. तर हा जो मिहान आहे की मल्टी मोडल कार्गो हब हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे कार्गो हब होणं, इंटरनॅशनल एअरपोर्ट उभं राहणं, आता आहेच इंटरनॅशनल एअरपोर्ट, पण ते आणखी विस्तारणं आणि एकूणच या अनुषंगानं रोजगाराचं किंवा या सगळ्या स्वरूपाचं असं एक मोठं जाळं निर्माण होणं, अशा प्रकारची ही कल्पना होती. तुम्हाला कल्पना आहे की 4300 हेक्टर जमीन जेव्हा मिहान प्रकल्पाकडे येते तेव्हा ती जमीन की आकाशातनं पडत नाही. इथे आपल्याला जेव्हा घर घ्यायचं असतं तेव्हा अगदी 12, 14, 16 मजली अपार्टमेंट्समध्ये सुद्धा साधा 500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट घ्यायचा तर कठीण असतं. अशा वेळी 4300 हेक्टर जमीन मिळणं हे सोपं नाही. ती जमीन की आकाशातनं पडत नाही. अर्थातच ती जमीन इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी स्वतःहून दिलेली आहे, म्हणजे त्यांची ती घेतलेली आहे. भूसंपादन जे काही केलं गेलेलं आहे याचा अर्थ असा की भूसंपादन करताना इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची किंवा बाकीच्या लोकांची, निवासी जे लोक आहेत त्यांची जमीन या प्रकल्पाला दिली. ती द्यायला हरकत नाही, कारण शेवटी विकास करायचा असेल, विकासासारखे प्रकल्प करायचे असतील तर ती जमीन लागणार, ती जमीन द्यावी लागणार, याच्यामध्ये काही मुद्दाच नाहीये. मुद्दा असा आहे की या जमिनीचं भूसंपादन अधिकृतपणे सुरू झालं 2003 ला. आता आहे 2016. 13 वर्ष होऊन गेली. 13 वर्ष होऊन गेली. या लोकांच्या हातामध्ये आपली जमीन नाही. बरं, जमिनीची किंमत करता येत नाही, कारण जमिनीची किंमत ही पिढीजात सगळ्या या अनुषंगाने करावी लागते, कारण त्याच्यावर अनेक पिढ्यांचं उत्पन्न अवलंबून असतं. त्यामुळे 1 एकर घेतला आणि त्याचे काहीतरी 10,000 रुपये देऊन टाकले असं होत नाही. त्यामुळे अशा अनेक लोकांची जमीन गेली, द्यायला काही अडचण नव्हती, पण 13 वर्षांमध्ये मिहानमध्ये काही घडलंच नाही असा आक्षेप आहे. खरं म्हणजे जी कल्पना आहे, तुम्ही जर कागदावर बघितलं, मिहानचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो वेबसाईटवर उपलब्ध आहे, तुम्ही कधी जाऊन बघू शकता की मिहानचा प्रकल्प अहवाल नक्की काय आहे. खरंच त्याप्रमाणे घडलं असतं, अजूनही घडलं, तर विदर्भाचं अख्खं प्राक्तन बदलून जाईल अशी क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. एवढा हा प्रकल्प महत्वाचा आहे की पूर्णपणे विदर्भातल्या सगळ्या लोकांना, मुलांना नोकरी मिळेल, रोजगाराच्या संधी मिळतील, इथल्या जमिनीला भाव मिळेल, अशा प्रकारचा अक्षरशः खूप वेगळ्या प्रकारची गेम चेंजर अशी ही कल्पना आहे. याच्यामध्ये काही शंकाच नाहीये. म्हणजे मुळामध्ये विदर्भामध्ये जे काही टॅलेंट आहे ते सगळं टॅलेंट जर वापरात आलं, मुलांना रोजगाराच्या संधी मिळाल्या, हे सगळं झालं तर सगळं बदलू शकतं. आपल्याकडे वेगळ्या विदर्भाची चर्चा सुरू असते, राजकारणाच्या अनुषंगानं वेगळा विदर्भ झाला पाहिजे वगैरे बोललं जातं. पण एखादं राज्य वेगळं करणं, छोटी राज्य असायला हरकत काहीच नाही. मुद्दा असा आहे की एखादं राज्य वेगळं करणं म्हणजे ते राज्य स्वतःच्या क्षमतेवर उभं पण राहिलं पाहिजे.
आणि स्वतःच्या क्षमतेवर राज्य उभं राहण्यासाठी असे चांगले प्रकल्प यायला पाहिजेत. मिहान हा खूप महत्वाचा प्रकल्प होता. खरं म्हणजे तो मंजूर झाला काँग्रेसच्या कालावधीमध्ये, पण काँग्रेसच्या कालावधीमध्ये त्याच्यावर खऱ्या अर्थानं काम सुरू झालं. पण काम सुरू झालं जरी असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये भाजप सरकारचं काम पण तेवढंच महत्वाचं होतं, म्हणजे यापूर्वीच्या सरकारचं सुद्धा, आता जबर सरकारचं. त्यामुळे प्रश्न कुठल्या सरकारनं हा प्रकल्प आणला हा मुद्दाच नाही. दोन्ही सरकारांनी या प्रकल्पासाठी आपापलं काम केलेलं आहे, पण दोन्ही सरकार तेवढे जबाबदार आहेत की त्यांनी पुढे काहीच केलं नाही. म्हणजे आता हे एवढं मोठं आहे की 4,500 4,300 हेक्टरचं सगळी जागा आहे आणि काहीच घडलेलं नाहीये, ही मोठी चिंता आहे. म्हणून मी आता मुद्दाम ठरवून आलो मिहानमध्ये. मिहान प्रकल्प ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी आलेलो आहे. डब्ल्यू आकाराची इमारत हे इथलं फार मोठं वैशिष्ट्य मानलं जातं. आणि डब्ल्यू बिल्डिंग ला जायचंय असं म्हटलं की डब्ल्यू काय हे कळतं. अशा प्रकारची हे डब्ल्यू आकाराची बिल्डिंग आहे, जिथे मिहानचं प्रशासकीय कार्यालय पण आहे. इथे मी आलोय आणि मुद्दाम मी मिहानच्या अनुषंगाने काही चर्चा करतो आहे. मिहानच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना मिहान प्रकल्पाशी संबंधित जे लोक आहेत त्यांच्याशी मला बोलायचंय, प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांच्याशी पण बोलायचंय, आणि जे इथल्या प्रकल्पांमध्ये काम करतायत अशा तरुण जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याशी पण बोलायचंय. या सगळ्यांशी बोलून मिहान प्रकल्प म्हणजे नक्की गंमत काय आहे, मिहान प्रकल्प स्वप्न की भ्रमनिरास, हा खरं म्हणजे आजचा विषय आहे. ज्या मिहान प्रकल्पाचा उल्लेख मुख्यमंत्र्यांपासून सगळेच करत असतात, तो मिहान प्रकल्प हे स्वप्न आहे की भ्रमनिरास आहे, ही चर्चा मला करायची आहे. आणि मिहानच्याच परिसरामध्ये ही सगळी चर्चा करण्यासाठी खूप छान नामवंत मंडळी मला इथे रस्त्यावरच भेटली, त्यांना मी गाठलं. त्यातले काही जुने स्नेही पण आहेत आणि त्या सगळ्यांशी मी मुद्दाम बोलणार आहे. खरं म्हणजे मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करणारे इथं आणि एकूण सगळ्या व्यवस्थापनामध्ये बऱ्यापैकी आघाडीवर असणारे अतुल ठाकरे हे आमचे पूर्वाश्रमीचे चांगले जुने मित्र आहेत आणि ते आता एकदम मिहानमध्ये काम करतायत. हे लक्षात आल्यामुळे आणखी सोपं झालं, कारण तो प्रकल्प काय नक्की समजून घेणं हे पण फार महत्वाचं होतं. अतुल, बाहेर मिहानची चर्चा खूप सुरू आहे. म्हणजे नागपूर म्हटलं की लोकांना त्या मिहानचं काय झालं, असे रखडलेले प्रकल्प किंवा काही चर्चेतले प्रकल्प असतात, तसं मिहानबद्दल बोललं जातं. आपल्या चर्चेचा विषय असा आहे की मिहान स्वप्न की भ्रमनिरास. तुम्हाला असं वाटतं का की हे स्वप्न अजूनही जिवंत आहे आणि काही घडू शकतं? वास्तवात तर हे पूर्ण झालं नाही हे नक्कीच आहे. हे स्वप्न जिवंत आहे असं वाटतं का, की हा भ्रम होता आणि भ्रमनिरास झालेला आहे, या आक्षेपापर्यंत लोकांच्या जायला हरकत नाही? काय म्हणणं आहे? स्वप्न नक्कीच जिवंत आहे आणि मला तर अशी आशा आहे की स्वप्न लवकरच पूर्ण पण होईल. आपण जेव्हा म्हणतो की 4,300 हेक्टर जागा मिहानची, म्हणजे सुमारे 11,000 एकरी सांगायचं तर एवढ्या मोठ्या जागेमध्ये हा प्रकल्प नेमका काय आहे, तर लोकांना आधी म्हणजे सांगावंसं वाटतं मला की हा कार्गो हब म्हणून हा प्रकल्प उदयास आला आणि कार्गो हबची संकल्पना त्यावेळेला नवीन होती आणि त्याच्यानंतर मग आपण बिझनेस हब ज्याला आपण म्हणतो, तो स्पेशल इकॉनॉमिक झोन, विशेष आर्थिक क्षेत्र, हे त्याला जोडलं. आज असं झालंय की लोकांना कार्गो हब हा जो प्रकल्प आहे हा मागे पडला आणि लोकांना आता वाटतं की फक्त हा बिझनेस हब हाच एक त्याचा भाग आहे. तर आमची जी 4,300 हेक्टर जागा आहे यातली 1,388 हेक्टर जागा एअरपोर्टसाठी राखून ठेवलेली आहे आणि एसईझेड म्हणजे बिझनेस हब हा प्रकल्प 1,234 हेक्टरवर आहे. तर 1,234 पैकी आम्ही आतापर्यंत अर्धीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास 650 हेक्टर जागा विविध कंपन्यांना आम्ही लीजवर दिली आहे आणि त्यातल्या 25 कंपन्या सुरू आहेत, ऑलरेडी सुरू आहेत. जी डब्ल्यू बिल्डिंग तुम्ही बोलले, या डब्ल्यू बिल्डिंग मध्येच 10 कंपन्या आज घडीला सुरू आहेत आणि सुमारे 10,000 लोकांना रोजगार सुद्धा मिळालेला आहे. तर स्वप्न, आता जसं आपण कुठले स्वप्न बघतो तर असं नाहीये ते की लगेच त्याला पूर्ण होईल, पण मला असं वाटतं की ठीक आहे, वी आर ऑन द राईट ट्रॅक. दॅट्स व्हॉट आय फील. वी आर ऑन द राईट ट्रॅक असं अतुल ठाकरेंचं म्हणणं आहे. ते ठाकरे असल्यामुळे आक्रमक पद्धतीने बोलतायत छान. पण हे जरी असलं तरी सुद्धा हा विचार केला पाहिजे की मुळामध्ये ज्यासाठी हा प्रकल्प आला, कार्गो हब आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, म्हणून ते त्यांनी एकरांमध्ये उल्लेख केला तो चांगला आहे की तो कळणं सोपं आहे. 11,000 एकर जमीन म्हणून भूसंपादन झालं. कारण जर इथे कम्प्युटरचे आणि सॉफ्टवेअरचे उद्योग करायचे होते तर मग त्यासाठी एवढी जागा अक्वायर करायचा काही मुद्दाच नव्हता. उद्या तुम्ही इथे काय कटिंग सलून सुरू कराल
इथे आणखी काय हॉटेल सुरू कराल आणि म्हणाल की बघा बघा आता चाललंय ना काहीतरी चाललंय, तर काहीतरी चाललंय मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की ही जागा काही तुम्हाला आयती मिळालेली नाहीये. उद्या या कंपनीनं बाहेर जावं रस्त्यावर आणि अशी जागा घ्यायचा प्रयत्न करावा. एवढं सोपं आहे का? शेतकऱ्यांनी त्याच्या कष्टाची, त्याच्या पिढीजात त्याची असणारी, म्हणजे मी अनेक शहरी माणसांना म्हणत असतो की त्यांना जमीन कळतच नाही. त्यांना म्हणतो एक काम करूया, तुझा जो फ्लॅट आहे ना तो फ्लॅट देऊन टाक. मग त्याला कळतं की इतकं सोपं नसतं ते. फ्लॅट देऊन टाक म्हटलं की अवघड असतं. बरं, फ्लॅटपेक्षा जमीन मौल्यवान आहे. कारण फ्लॅट खरंच काही आज असेल की उद्या तो जातो, म्हणजे त्याच्या काही पिढीजात अवलंबून नाहीये. जमीन पिढीजात असते, जनरेशनल व्हॅल्यू त्याची असते. असं असून सुद्धा कार्गो हब निर्माण न होणं हे अपयशच आहे, हे फेल्युअरच आहे. एनिवेज, इथे जी मंडळी काम करतायत त्यांच्याशी पण बोलणं फार महत्वाचं आहे. ते इथेच काम करतायत, या मिहान प्रकल्पामध्ये काम करतायत. एक सांगा की मुळामध्ये गेम चेंजर अशी एखादी कॉन्सेप्ट येते आणि आपण असं बघतो आहोत की अशा अनेक गेम चेंजर कॉन्सेप्ट येतात. त्याच्यामुळे खरंच शहराचं, त्या भागाचं प्राक्तन बदलतं. मिहान प्रकल्प आला, तुम्ही आता मिहान प्रकल्पामध्ये काम करता आहात. तुम्हाला असं वाटतं का की खरंच विदर्भातल्या तरुणाईला जे मिळायला पाहिजे, तुम्हाला नोकरी मिळाली, तुम्ही खुश आहात, दॅट इज ओके. त्यामुळे तुम्ही काही बाजूने बोललं पाहिजे असं काही बंधन नाहीये. आणि बाजूने नाही बोललात म्हणून तुम्हाला काही कंपनी तुमची रागवणार नाही, कारण हा प्रकल्प वेगळा, तुमची कंपनी वेगळी. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये जे विदर्भातल्या तरुणांसाठी व्हायला पाहिजे होतं ते त्या क्षमतेनं आणि गतीनं, 2003ला अप्रुव्हल होतं आणि 2016 पर्यंत काहीच घडत नाही. हे जे आहे, काय म्हणणं आहे? एक्चुअली मेरा इसमें बोलना है कि जैसे अभी जो विदर्भ के लिए ये इन्होंने जो ये प्रोजेक्ट लाया, लेकिन इफ यू कंसिडर टीसीएस और एनी न्यू कंपनीज लाइक दैट, जो अभी टीसीएस वगैरह ओपन हुई, उसमें से अगर 50% आप लोग देखोगे तो चेन्नई, आप हैदराबाद, इस साइड बैंगलोर, इस साइड के. बट इफ यू आपने अगर ये मिहान में ओपन किया तो डेफिनेटली ये विदर्भ के लिए ज्यादा प्रेफर करना चाहिए एज कम्पेयर टू अदर सिटी. वो उतना ही नहीं हो रहा है. और मेन चीज यहाँ ट्रांसपोर्टेशन, अगर आप सिटी में जाओगे, नागपुर सिटी में, तो डेफिनेटली एनीवन प्रेफर करता है कि वो सिटी में जाए, क्योंकि यहाँ ट्रांसपोर्टेशन का फैसिलिटी 7 PM के बाद यहाँ ना आपको कोई लंच के लिए मिलेगा या कोई भी चीज नहीं मिलेगा. 7 PM के बाद ये टोटली क्लोज हो जाता है ये वाला एरिया. कोई ट्रांसपोर्टेशन फैसिलिटी नहीं. इफ यू ओनली कंपनी जो प्रोवाइड करती वही आप ये प्रेफर कर सकते हो. उसके अलावा आपको यहाँ अलाउ नहीं. और जैसे मैं 3 इयर्स में यहाँ देख रहा हूँ, जो यहाँ 3 to 4 इयर्स हो गए मैं एक ही कंपनी में हूँ. यहाँ ग्रो हो रहा है बस, बट उस स्पीड से नहीं हो रहा है जिस स्पीड से होना चाहिए. आज पहले इसमें यहाँ 1 या 2 कंपनीज थी, लेकिन राइट नाउ बढ़ रही है कंपनी, लेकिन उतनी फैसिलिटी प्रोवाइड नहीं हो रही जो होना चाहिए. और बाकी की इस कंपनी है, जैसे जस्ट अभी 3 इयर्स में यहाँ 2-3-4 कंपनीज आई और एक मेजर कंपनी यानी टीसीएस और इन्फोसिस ने जस्ट स्टार्ट किया काम, लेकिन उतना फुल फ्लेज कुछ भी स्टार्ट नहीं हुआ अगर आप एज कम्पेयर टू पुणे और नागपुर का कंपैरिजन किए तो. वो फारच महत्वाचं तुम्ही बोलताय. तुमचं नाव काय म्हटलं? उमाशंकर पारधी. उमाशंकर पारधी जे बोलतायत ते फार महत्वाचं आहे की एक तर ज्या गतीने वाढलं पाहिजे ती गती नाहीये. 13 वर्षामध्ये जे घडायला पाहिजे ते घडत नाही. क्रमांक 1. क्रमांक 2 म्हणजे इथं जेव्हा कंपनी येते तेव्हा त्या कंपनीच्या लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे. 7 नंतर इथे काही तुम्हाला मिळणार नाही. उन्हाळ्यामध्ये तर काय अवस्था होत असेल आय कॅन इमॅजिन. ट्रान्सपोर्टेशन नाही. असं सगळं जे काही आहे, अशा वेळी गजानन, तुमचं नाव ना गजानन, अशा वेळी तुम्ही कसं बघताय, काय म्हणणं आहे? ऍक्च्युली सर, प्रॉब्लेम तर ट्रान्सपोर्टेशनचा आहेच. कारण जर सपोज आपल्याला एखादा इंटरव्ह्यू जरी अरेंज करायचा आहे कोणाला आणि कोणी सिटीमधून येत आहे, तर त्यांना हे फॅसिलिटी बिलकुल मिळत नाही. लाईक आपले ट्रान्सपोर्टेशन, फॅमिली बसेस आहे, ऑटोज आहे, त्या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल नाही आहे. आपल्याला ज्या बाईक्स आहे या त्यांनी यावं, हे सगळं अरेंज करा. सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे हा सध्या तरी. बाकी आम्हाला जसा असा लॅक पडला तर आमची कंपनी आम्हाला प्रोव्हाइड करून देते. त्याच्यामुळे बाकी असा काही इश्यू आहे नाही. आणि इन केस ऑफ द कंपनीज, की जसं माझ्या मित्रांनी पण सांगितलंय, कंपनी स्टँड पॉइंट की 2016 चालू आहे, तर ह्या जर एवढी जागा अक्वायर करून दिलेली आहे सगळ्या कंपनीला, तर मेजर फोकस त्यांना असं तर नाही की त्यांना कम्प्लीट करून द्यायचं आहे म्हणून करायचं आहे. लाईक इन्फोसिसनी आता जस्ट स्टार्ट केला, 1 वर्षापासून फक्त वॉल कंपाऊंड झाली आहे. त्यांना काही कम्प्लिशन प्रोजेक्ट टार्गेट्स नाही आहे की काय, तर हे सगळे लॅग्स आहेत. टीसीएस मध्ये डेव्हलपमेंट अजून सुरू नाही झालेलं आहे. बाहेरचे लोक आहे असं तुम्हाला म्हणणं आहे, ठीक आहे. विदर्भांना चान्स नाही आहेत प्रॉपरली. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. लाईक विप्रो आहे, एक्सेंचर आहे, HCL आहे, मोठ्या मोठ्या कंपनीने जागा घेऊन ठेवलेली आहे, पण अजून डेव्हलपमेंट का नाही आहे. लाईक तुम्ही म्हटलंय की 2003 पासून स्टार्ट झालेला आहे प्रोजेक्ट, इव्हन तो आता 2016 चालू आहे. तर एवढी मोठ्या गॅपमध्ये जर काही डेव्हलपमेंट दिसत नाही तर याच्यावर काहीतरी फोकस करायला पाहिजे.
याचा अर्थ असा आहे की कदाचित या कंपन्या केवळ इन्व्हेस्टमेंट म्हणून ही जमीन विकत घेऊन ठेवतात. असं घडतं का? आपण अनेकदा बघतो की चांगल्या स्वस्तात फ्लॅट आहे, घेऊन ठेवा, काय करायचं ते बघू नंतर. म्हणजे त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांचा गोरगरीब घाम गाळणारा शेतकरी जो आहे त्याच्या अगदी पदरातनं त्याच्या याच्यातनं तो बी ती जमीन काढणार आणि हे लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्यावर साम्राज्य उभी करणार, पुन्हा इथे काहीतरी करणार, पळून जाणार, त्यांचं कर्ज पुन्हा राईट ऑफ होणार आणि इथला जो आमचा शेतकरी सर्वसामान्य आहे तो मात्र उपाशी मारणार. हे जे आहे हे फार भयानक आहे. आणि तुम्ही सगळे काही सांगता आहात की कंपन्या जागा घेऊन ठेवतायत, पुढे काहीच करत नाहीत, फक्त जागा आपली आहे, प्रॉपर्टी आहे, अशा प्रकारे विचार करतायत. पण ज्यासाठी हा प्रकल्प आहे की इथे बेसिकली ऑपॉर्च्युनिटीज आणि रोजगार जनरेट करणं हे मुख्य आहे. विदर्भातल्या लोकांना मिळणं किंवा काय असं काही अगदी प्रॅक्टिकली शक्य होत नाही, हा मुद्दा वेगळा. पण एकदा रोजगार आला की तो त्या भागाची आपोआपच वाढ होते, विकास होतो. हा पण मुद्दा फार खरं म्हणजे महत्वाचा आहे. यांनी माझं लक्ष वेधून घेतलं, यांची जी केशरचना आहे. त्यामुळे मगापासून मी बघत होतो यांच्याकडे की हे कोण गृहस्थ असतील, हे कॉर्पोरेटमध्ये असतील की संगीत क्षेत्रामध्ये असतील की फिल्ममध्ये असतील, असं मगापासून मी विचार करत होतो. तुमची केशरचना खूप छान आहे आणि इट्स रिअली कॉम्प्लिमेंट इन रिअल सेन्स. तुमचं नाव काय? निरंजन गोहणे. ऍक्च्युली जे काही तुम्ही ऑब्झर्व केलं दॅट इज रिअली राईट. म्हणजे म्हणता येईल की ऍक्च्युली आय एम वर्किंग फॉर ॲज अ UX डिझायनर. सायमल्टेनियसली आय एम वर्किंग ॲज अ आर्टिस्ट. म्हणजे माझा मुद्दा खरा होता. मी म्हटलं ना की हे कॉर्पोरेट मध्ये नाही, हा कलावंत माणूस वाटतोय. म्हटलं ना म्हणजे बघा, म्हणजे संपादकांचे अंदाज चुकत नाहीत. त्यामुळे बरोबर आहे, बोला. तर ऑब्व्हियसली एक म्हणजे जे काही आपण पुण्या मुंबईला जे काही बघतोय आणि आता यांनी जे आपलं मत व्यक्त केलंय की त्यामध्ये जे काही इथे जो काही विदर्भाचा एक चांगला विकास व्हायला हवा होता तो ऍज असं काही झालेलं नाही. मिहानमध्ये बऱ्याच जणांनी इन्व्हेस्टमेंट केलं आहे. आपले जे मिडल क्लास लोक आहेत त्यांनी काही स्वप्न उभारली त्यात आणि त्यांना साकार करायचं आहे. पण ते असं शक्य नाही होते की 15-20 म्हणजे 5-7-8 वर्षापासून त्यांनी प्लॉट्स घेतले आहे, काही घेतले आहे की त्यांचं काही छोटं एक युनिट चालू करायचं. तर छोटे छोटे युनिट चालू होईल किंवा हे ऑब्व्हियसली ह्या काही मोठ्या कंपन्या चालू होईल तर त्या सपोर्टिव्ह मग सगळं त्या रिलेटेड सगळं चालू होतं. तर या गोष्टी जर चालू झाल्या तर सगळ्याच लोकांना वाव मिळतो. मग त्यामध्ये कला पण आली, छोटे मोठे धंदे पण आले. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश यावर डिपेंड करते की इथे किती लोक इन्व्हेस्ट करतायत. आणि ऑब्व्हियसली इथे भरपूर आहे आणि इथे जसं की पुण्या मुंबईसारखं स्कायस्कॅपर बिल्डिंग्स उभारायची गरज नाहीये. इथे खूप वाव आहे की तुम्ही खूप स्प्रेड होऊ शकता. मोठी जागा आहे, सगळं अवेलेबल आहे. ड्यू टू सम पॉलिटिकल लॅक म्हणता येईल किंवा जे काही आधी ज्या काही चुका झालेल्या आहेत तर त्यामुळे होऊ शकतं. एक्झॅक्टली सर्वसामान्य लोकांना याचं काही आयडिया नसते. पण हा तर एवढं तर कळतं की एवढ्या वर्षापासून हे जे काही चाललेलं आहे तर ते अजून काही इम्प्लिमेंट झालेलं नाही यामध्ये. अगदी अगदी हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. कारण मगाशी मी जसा उल्लेख केला की 2003 मध्ये हा प्रकल्प आला, म्हणजे तेव्हा मला वाटतं एनडीएचं सरकार होतं आणि एनडीएनं हा प्रकल्प अप्रूव्ह केला. पण 2004 नंतर याला सगळ्या बाकीच्या गोष्टींना भूसंपादनाला गती मिळाली, म्हणजे काँग्रेस सरकारने केलं. त्यामुळे हे जे म्हणतात ते एनडीए असेल, युपीए असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, हा प्रश्न कुठल्या पक्षांचा किंवा याचा नाही, एकूण राजकीय इच्छाशक्तीचा हा मुद्दा. आणि मला खूप आवडलं, म्हणजे प्रकल्पग्रस्तांनी हे बोलणं तर गृहीत आहे, पण कॉर्पोरेटमध्ये काम करणारी मंडळी सुद्धा इतक्या संवेदनशीलतेनं या प्रश्नाकडे बघतायत, हे मला बाय रिअली अप्रिशिएट. काय तुमचं नाव? मंगेश पाटले. मंगेश, काय तुमचं म्हणणं आहे? जसं ह्या लोकांनी सांगितलं की मागच्या, जसे मी पण इथे 4 वर्षापासून काम करतोय, पण जसं ज्या पद्धतीनं जी ग्रोथ व्हायला पाहिजे होती ती दिसून नाही राहिली. म्हणजे मागच्या 3 वर्षाआधी ह्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही लोक आलो, 6 ते 7 लोक काम चालू केलं, पण त्यावेळेस काय होतं, काहीच नव्हतं ह्यावेळेस. म्हणजे ह्या ठिकाणी काही नव्हतं. पण नंतर हळूहळू जशा प्रमाणे ग्रोथ होत आली, ठीक आहे, ग्रोथ झाली असं नाही म्हटलं जाईल की ह्या ठिकाणी ग्रोथ झालेली नाही, पण ज्या पर्सेंटेजनी म्हणजे जे ग्रोथ ऑफ पर्सेंटेज आहे ते खूप कमी आहे. आणि जसं ह्या लोकांनी सांगितलं की म्हणजे काय म्हणता येईल त्याला, म्हणजे ते काय म्हणजे जे पॉलिटिशियन्स लोक आहेत त्यांच्यामुळे का प्रॉब्लेम होत आहे, तर बहुतेक होऊ शकते. अगदी अगदी राजकीय इच्छाशक्ती हा फार मोठा मुद्दा आहे. या काय तुमचं नाव काय? स्वप्नील भामत. स्वप्नील, तुम्ही इथे किती वर्षापासून काम करता? 3.5 वर्ष झाले. हे जे निरीक्षण तुमचे सगळे सहकारी आणि मित्र नोंदवत आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं. इथे आहे ग्रोथ तर आहे, पण त्याचा रेट खूप स्लो आहे. ज्या गतीने वाढायला हवं ते नाही आहे. कंपनीज येतात आहे, पण त्यांचे कन्स्ट्रक्शन व्हायला वेळ लागत आहे. आणि आलेही समजा तर ते बाहेरचे लोक आणतात आहे चेन्नईवरनं. इथच्या मुलांना ऑपॉर्च्युनिटीज कमी मिळतात आहे. अतुल ठाकरे, मगापासून तुम्ही ऐकता आहात, तुम्ही अगदी ठाकरे शैलीत सगळं मांडलं, बरोबर आहे. पण आता ज्या प्रकारचे म्हणजे प्रकल्पग्रस्तांकडे मी आणखी जाणार आहे,
ते तर ज्या भाषेत बोलतील ती भाषा तर काय आहे तुम्हाला माहिती आहे, तर ती भाषा सोडून द्या. पण इथं काम करणारे सहकारी एका अर्थानं हे सगळे बेनिफिशरीज आहेत, लाभार्थी आहेत. तरी सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की हे जे चाललेलं आहे हा काही वेग नाही, याला काही अर्थ नाही, या गतीने काही होत नाही. अतुल ठाकरे, मिहान प्रकल्प हा भ्रमनिरास आहे, मिहान प्रकल्प हा फसलेला प्रकल्प आहे, अशा प्रकारे जर लोक बोलत असतील तर तुम्ही काय समर्थन करणार, काय जस्टिफाय करणार? मिहान प्रकल्प म्हणजे बरीच लोक असं बोलतात की इट्स अ फ्लॉप प्रोजेक्ट अँड ब्ला ब्ला ब्ला. पण म्हणजे मला जर सांगायचं झालं तर इंडस्ट्री, कुठलीही इंडस्ट्री घ्या, बीट आयटी इंडस्ट्री, बीट एनी अदर इंडस्ट्री, आज मार्केट ज्या पद्धतीने चाललेलं आहे तर तिथे आपण म्हणजे मिहानमध्ये जेवढ्या कंपन्या आता ऍड अप झालेल्या आहेत त्याचा वेग जर बघितला, सो इट इज स्टील डुईंग वेल. आणि कुठली गोष्ट म्हणजे सुरू व्हायला आणि पिकअप व्हायला थोडासा उशीर लागतो. जर हा फ्लॉप प्रोजेक्ट असता तर टाटाच्या 2 कंपन्या, इन्फोसिस, आता लेटेस्ट मध्ये रिलायन्सने जागा घेतली आणि बऱ्याच लहान कंपन्या आहेत ज्यांना ग्लॅमर नाहीये, त्यामुळे मी त्यांची नावं घेत नाही. तुम्ही जागा स्वस्तात विकायला काढा, ह्या कंपन्या जागा घेतात, ते काही नवीन नाही. म्हणजे तुम्ही कुठेही जागा विकायला काढा, कंपनी जागा घेऊन ठेवते. त्यांनी अगदी कुठल्या कुठल्या गावांमध्ये घेतलेल्या, तुम्ही त्या गावांचा विचारही करू शकत नाही. त्या गावांमध्ये जायला एसटी नाही, अशा गावांमध्ये या कंपन्यांनी जागा घेऊन ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांनी जागा घेतली हे काही तुमचं कर्तृत्व नाही, ते त्यांचं द्रष्टेपण आहे आणि ते त्यांची चलाखी आहे. मुद्दा आहे तो असा की ज्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे, ज्या प्रकारे याचा वेग कमी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेर इज कार्गो हब. तुम्ही सगळं आयटी सगळं सुरू करून ठेवलेलं आहे इथे. कार्गो हब कुठे आहे, ज्यासाठी एवढी मोठी जागा घेतली? आयटी तर काय, हे तर एका इमारतीमध्ये 50 कंपन्या बसतात, यांना काही जागेची गरजच नाही ना. कार्गो हब साठी 11,000 एकर जागा कोणी आयटी हब साठी घेईल का, मला सांगा? कार्गो हबच्या प्रश्नावर मला सांगावं वाटतं की ही जी मूळ संकल्पना होती कार्गो हबची, याच्यासाठी एअरपोर्टचं अपग्रेडेशन, मॉडर्नायझेशन अँड अपग्रेडेशन ऑफ एअरपोर्ट, त्याची आता निविदा आम्ही काढलेली होती, ज्याला आम्ही RFQ म्हणतो. त्याच्यामध्ये 6 लोकांनी म्हणजे 6 पार्टीजनी इंटरेस्ट दाखवला आणि त्याचं आता इव्हॅल्युएशन सुरू आहे. त्याच्यामुळे हा प्रकल्प जो तुम्ही आता बोलले कार्गो हब, हा प्रकल्प सुद्धा आता लगेच सुरू होईल आणि इट विल बी इन फेजेस. म्हणजे असं नाही आहे की आता 5 वर्षातच तो कार्गो पूर्ण होईल. 5-5 वर्षाचा टप्पा आहे त्याचा आणि तुम्हाला त्याची फळं दिसतील. पण येस, आय वुड से की थोडासा त्याला वेळ लागला, बट अगेन म्हणजे चालू आहे ते. त्याच्यावर आता जे आपण म्हणतो की वर्क इज इन प्रोग्रेस. वर्क इज इन प्रोग्रेस, पण काय प्रोग्रेस दिसत नाहीये. त्यामुळे फक्त रस्ता बंद आहे, काम चालू, रस्ता बंद. त्यामुळे काम चालू आहे की नाही माहित नाही, रस्ता मात्र बंद आहे. अशा प्रकारची अवस्था आहे. आयटी हब साठी एवढी मोठी जागा, म्हणजे सिलिकॉन व्हॅलीला पण अख्ख्या एवढी जागा लागत नाही, अशी एवढी मोठी जागा घेऊन ठेवलेली आहे. आणि इथे तुम्ही कार्गो हबच्या ऐवजी सगळे आयटीचे काहीतरी आपले 2-4 छुटपुट प्रकल्प सुरू केलेले आहेत आणि त्याला तुम्ही कंपन्या म्हणता. ज्यांनी जागा घेऊन ठेवली, जागा काय रामदेव बाबापासून ते रतन टाटांपर्यंत सगळ्यांनी घेऊन ठेवलेली आहे, म्हणजे प्रकल्प सुरू झाले असं मानायचं कारण नाही. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये झालं काय, गेल्या इतक्या वर्षांमध्ये काय घडलं नक्की, 14 वर्षांमध्ये काय घडलं? क्रमांक 1, या लोकांनी ज्यांनी जमीन दिली त्यांचं काय? ज्या विदर्भातल्या तरुणाईचं आजही त्यांना पुण्या मुंबईला यावं लागतं, त्यांचं काय? वेगळा विदर्भ पाहिजे म्हणायचं आणि आपल्या सगळ्या विदर्भातल्या पोरांना शेवटी पुण्या मुंबईला नोकरीला पाठवायचं, त्याला दुसरा काही पर्याय नाही असं म्हणायचं, याला काय लॉजिक आहे? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो प्रकल्पग्रस्तांचा. या सगळ्यांशी मी बोललोय. मला खरंच आवडलं असं की इथं काम करणारे, कॉर्पोरेटमध्ये काम करणारे सुटापुटातल्या सुद्धा मुलांनी संवेदनशीलतेनं या प्रश्नाकडे बघितलं, याचा मला खूप आनंद आहे. कारण आपण लाभार्थी आहोत म्हटल्यानंतर बरं चाललंय असं म्हणण्याकडे कल असतो, पण त्यांनी पण भूमिका घेतली, हे फार चांगलं आहे. अतुल ठाकरे शेवटी त्यांचं काम मार्केटिंग मॅनेजरचं आहे आणि त्यासाठी त्यांची जबाबदारी आहे, हे सगळं ठीक आहे. पण म्हणून मिहान प्रकल्प डिफेंड केला जाऊ शकत नाही, समर्थन होऊ शकत नाही. आता मी जाणार आहे प्रकल्पग्रस्तांकडे. कारण प्रकल्पग्रस्त, मी मगापासून सारखं म्हणतोय की मुद्दा त्यांच्या जमिनीचा आहे, त्यांच्या घशातली, त्यांच्या घशातला ताटातला, त्यांच्या ताटातली भाकरी ओढून तुम्ही तुमचा हे करता, ब्रेकफास्ट करता आहात. अशा वेळी त्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय हे फार महत्वाचं आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका, प्रकल्पग्रस्तांशी मी बोलणार आहे. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मगाशी मिहान प्रकल्पाच्या तिथे आपण होतो आणि
डब्ल्यू इमारतीच्या बाहेर तिथे जे सगळे मॅनेजमेंटचे लोक आहेत, तिथे प्रत्यक्ष काम करणारी जी सगळी तरुण मंडळी आहेत, त्या लोकांशी आपण बोलत होतो. 2003 मध्ये एका प्रकल्पासाठी भूसंपादन केलं जातं. 2016 पर्यंत तिथं जवळपास काहीही घडत नाही आणि हे भूसंपादन साधं सुधं नसतं. 11,000 एकरांचं, 4,300 हेक्टरचं एवढं मोठं असतं. मुद्दा असा आहे की जी स्वप्न दाखवली गेली होती ती स्वप्न पूर्ण झालेली नाहीयेत. बेरोजगारी हटेल, बाकी सगळी प्रगती होईल, हे सगळं जे काय आहे ते काही झालेलं नाहीच आहे. इथे ते कंपन्या नाहीत. कार्गो हब हे महत्वाचं होतं. कार्गो हबच्या अनुषंगाने काहीच घडत नाहीये. आयटीचं काहीतरी सुरू आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे 11,000 एकर जमीन ज्या शेतकऱ्यांच्या घशातून तुम्ही काढून घेतली, त्या शेतकऱ्यांचा विचार तुम्ही केलात का? तो शेतकरी काय करतो आहे? बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शेतजमीन अतिशय कामाची, चांगली अशी शेतजमीन होती, संत्री पिकवणारी अशी जमीन होती. ती जमीन आता एकदम उजाड असं माळरान झालेलं आहे. तिथे ना प्रकल्प ना बाकी काही शेती. अशा वेळी जे शेतकरी आहेत की ज्यांची सगळी झाडाझडती झालेली आहे, त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं सगळं जगणं जे आहे ते हिरावून घेतलं, त्यांची जमीन हिरावून घेतली, त्या शेतकऱ्यांनी जर याच्या विरुद्ध आवाज उठवला तर मग तो स्वाभाविक म्हणावं लागेल ना. मी आज इथे शिवण गावामध्ये आलोय आणि शिवण गावामध्ये मुद्दाम मी यासाठी आलोय कारण या गावामधले सगळ्यात जास्त लाभार्थी, सगळ्यात जास्त झाडाझडती झालेले लोक आहेत की यांची झाडाझडती एवढी प्रचंड झालेली आहे की अनेकांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि आता आपण काय करायचं हा प्रश्न त्यापैकी प्रत्येकाच्या समोर उभा आहे. बाबा डवरे माझ्यासोबत आहेत. प्रश्न जरी मोठा असला तरी सुद्धा त्या प्रश्नाच्या अनुषंगाने लढणारे काही लोक आहेत. त्यापैकी बाबा डवरे हे एक आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात त्या मागण्या कायम पुढे रेटतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते स्वतःही याचे बळी आहेत, विक्टीम आहेत. झाडाझडती जी काही झालेली आहे ती त्यांची पण झालेली आहे. त्यांची स्वतःची जमीन याच्यामध्ये गेलेली आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांची जी भूमिका आहे ती भूमिका समजून घेणं हा या सगळ्या चर्चेचा एक दुसरा पैलू आहे की जो अत्यंत महत्वाचा आहे. बाबा, मी आता जाऊन आलो त्या डब्ल्यू बिल्डिंगकडे तुमच्या जाऊन आलो. मला आश्चर्य वाटलं. 13 वर्ष एक प्रकल्प, काही घडत नाही आणि तुमची जमीन मात्र गेली. काय तुमचं म्हणणं काय? जे काही सरकार आले त्या सरकारने आम्हाला जे विश्वासघात केला आहे. अगोदर हा प्रकल्प जेव्हा सुरू झाला तेव्हा बीजेपी सरकार, नंतर काँग्रेस आली, आता पुन्हा आणखी बीजेपी सरकार आली आहे. असं वाटलं का कोणतीही सरकार येईल तर शेतकऱ्याला काहीतरी इथे उभा होईल. पण स्टार्टिंगच आम्ही अशी केली होती का हा प्रकल्प इथे होऊ नये म्हणून आम्ही त्यांना विरोध केला होता विलासराव देशमुख असताना. पण तो विरोध न जुमानता त्यांनी आमच्यावर जे काही संकट आलं, सर्व इथे जशी 11,000 एकर जमीन घेतली, हे सर्व संपूर्ण जमीन दूध दुभत, माळवं आणि संत्रा बागायतदार अशा धनसंपन्न शेतकऱ्यांची जमीन होती. आज ते शेतकरी कोरडीमोल झाले आहे. एक तर त्यांना जो भाव भेटला आहे तो इतका अत्यल्प आहे की तो आता जो पैसा मिळाला तो संपला. त्या जमिनीवर आज रामदेव बाबाला 25 लाख रुपये एकर जमीन दिली. 1 लाख रुपये एकर त्या शेतकऱ्याला दिली, 25 लाख रुपये रामदेव बाबाला देतात आणि 40 लाख रुपये त्या जमिनीचा डेव्हलपमेंट चार्ज आहे. म्हणजे रामदेव बाबाला ती जमीन फुकटात देऊन सरकारने त्याला पैसे दिले. शिवणगाव कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतं? हे दक्षिण पश्चिम, या दक्षिण पश्चिम मध्ये इथे याचे आमदार कोण आहेत? इथे देवेंद्र फडणवीस ते स्वतः साक्षात देवेंद्र फडणवीस या मतदारसंघाचे आमदार आहेत. आणि मुख्य म्हणजे जेव्हा प्रकल्पग्रस्तांनी या प्रकल्पाच्या विरोधामध्ये जाहीर भूमिका घेतली तेव्हा त्या भूमिकेसोबत देवेंद्र फडणवीस होते, जेव्हा ते विरोधी पक्षामध्ये होते. आता मात्र स्वतः मुख्यमंत्र्यांनाच त्यांच्या आश्वासनाचा विसर पडलाय. जो उल्लेख केला बाबांनी की इथली जी जमीन आहे ती अशी आहे की इथं नागपूरमधला, विदर्भातला सगळ्यात उत्तम संत्री जी आहेत ती संत्री पिकायची, दूध दुभतं, माळवं, असं सगळं इतकं छान गाव तुम्ही एकाएकी उजाड करून टाकलं. मला सांगा बाबा, 11,000 एकर म्हणजे खूप मोठी जमीन आहे. शिवणगावासारखी किती गाव आहेत अशी? हे 8 गाव आहेत. 8 गाव आहेत. अच्छा, 8 गावांपैकी सगळ्या गावांची अवस्था कशी होती? परिपूर्ण होते, स्वयं ते सदन होते. म्हणजे कुबेर नगरीच समजावं तरी चालेल. शेतकऱ्यांची कुबेर नगरी होती. शेतकऱ्यांची कुबेर नगरी आकस्मिकपणे उजाड झाली आणि शेतकऱ्यांच्या हातातून त्यांची जमीन गेली. जे स्वप्न दाखवलं गेलं, जवळपास 11,000 एकर जमीन जी आहे ती जमीन घेतली. त्या प्रकल्पाच्या अनुषंगाने काही घडत नाहीये. कार्गो हबचा मधला क सुद्धा उच्चारला गेलेला नाहीये.
रामदेव बाबाला जमीन दे आणि तेही कवडी मोलानं जमीन दे, जे काय आता बाबा सांगतायत हे सगळं फार भयानक आहे. आणि ज्याप्रमाणे हे सगळे कार्यकर्ते मांडणी करतायत, स्त्रिया सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. या जरा पुढे या. स्त्रिया सुद्धा मोठ्या संख्येने आहेत, ती भूमिका मांडतायत. काय तुमचं नाव काय? पुष्पांजली डोवरे. मला सांगा पुष्पांजली, की आता हे सगळं जे काही झालेलं आहे याच्यामुळे मगाशी बाबांनी उल्लेख केला की कुबेर नगरी एकेकाळी होती, ती कुबेर नगरी उजाड झाली. आता घर संसार चालवणं अवघड झालंय. असंही काही लोकांचं झालं असेल, कारण आता ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे ते सोडून द्या, पण ज्यांची कमी जमीन होती, हातावरचं पोट होतं, त्यांची काय अवस्था आहे? कारण शेती गेल्यामुळे मजूर लोकांनी प्रॉब्लेम आलेला आहे. ज्यांच्याकडे शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करायचा, त्यांना आज मोलमजूर करून भांडे घासावे लागतात. आणि याला शासन म्हणजे महाराष्ट्र शासन जबाबदार आहेच आहे, पण जे आता मंत्री नव्याने होऊन गेले नागपुरात, त्यांनी काही भूमिका अजून म्हणजे साकारलेली नाहीये. खूप सगळे प्रयत्न केले. सुरुवातीला आम्ही द्यायला तयारच नव्हतो, कारण की आमची शेती आम्हाला म्हणजे आमचं पोट भरू शकत होतं, एवढं आम्हाला शेतीकडून मिळत होतं. पण त्यांनी व्यवहार केला आणि व्यवहार करताना सरळ सरळ सरकारने आमची फसवणूक केली. तेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला असं देऊ, नोकरी देऊ, पुनर्वसन देऊ, योग्य भाव देऊ, पण ते काही कुठल्याही सरकारने केलेलं नाही. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक हा दोन्ही ताप सगळ्या गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना, मजूर वर्गांना, सुशिक्षित बेरोजगारांना आणि म्हणजे सगळ्याच लोकांना हा खूप त्रास भोगावा लागत आहे. पण यातून काही कोणीही मार्ग काढत नाहीये. त्याच्यामुळे आजकाल आमची मानसिकता अशी म्हणजे ढासळून गेलेली आहे की आमचा वाली कोणी राहिलेला नाही बा. आता आम्ही काय करायचं हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा आहे. फारच गंभीर प्रश्न आहे हा, फारच बिकट परिस्थिती आहे ही. आणि ज्या पद्धतीनं शिवणगावचा प्रश्न आहे, तोच प्रश्न बाकीच्या 7-8 गावांचा सुद्धा आहे. शिवणगावचा सरपंच कोण असेल तर त्यांनी सुद्धा अच्छा, आता हे नागपूरमध्येच बरं 1952 पासून हे नागपूर महानगरपालिकेमध्येच आहे हे. बरं कोण नगरसेवक कोण आहे इथे आता? आता आहेत का आपल्यासोबत? नाही. अच्छा, म्हणजे हे महानगरपालिकेमध्येच असलेलं असं आता गाव आहे. काय तुमचं नाव काय? बेबी खतकडे. बेबीताई, मला सांगा, तुम्ही किती आता गेली जवळपास 12-13 वर्ष हे सगळं नाटक सुरू आहे. गेल्या 13 वर्षांमध्ये जे आता मगाशी पुष्पांजली सांगत होत्या की संघर्ष फार भयानक आहे, आमचं वाली कोणी राहिलेलं नाहीये, काय नक्की घरातली अवस्था आहे? रोज मजुरी चालली आमची, भांडे धुणं, स्वयंपाक. म्हणजे जे लोक आपल्या त्यांची स्वतःची जमीन होती आणि मगाशी बाबांनी उल्लेख केलेला तो मला शब्द फार आठवतोय पुन्हा पुन्हा की कुबेराची नगरी असणारी अशी ही सगळी नगरी. आणि या नगरीची आता जी काही वाट लागलेली आहे की ही मंडळी एकेकाळचे जमिनीचे मालक, संत्री पिकवणारे, भाजीपाला पिकवणारे, गुरढोरं पोसणारे, असे सगळे छान दूध दुभतं करणारे असे सगळे हे लोक आज त्यांच्यावर मजुरीची वेळ आलेली आहे. काय तुमचं नाव काय? कुमार खोब्रागडे. कुमार खोब्रागडे, विशेषतः हा जो प्रश्न आहे, हा प्रश्नामध्ये असं होतं की साधारणपणे दलित शोषित वर्गाला आणखी त्रास होतो, कारण त्याच्याकडे मुळातच कमी असतं. जे आहे तेही हिरावून घेतलं जातं. समजा गावातला जो कोणी धनाढ्य शेतकरी असेल, जमीनदार असेल, पाटील असेल, त्याचं काहीतरी निभावून निघतं. पण शोषित जो आहे तो आणखी त्याची अवस्था जास्त फरफट होते. असं काही इथे घडलंय का? इथे असं घडलेलं आहे सर की शेती, घर, रोजगार सगळं हिरावून घेतलेलं आहे. कोणी दिलेलं नाही, हिरावून घेतलेलं आहे. जे प्रश्न आमचे मांडणारे होते मुख्यमंत्री हाऊसमध्ये स्वतः आमचे प्रश्न मांडणारे होते, आज तेच त्यांना भेटण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागते. अशी अवस्था आहे की ज्याचं माझं घर गेलं, दार गेलं, धंदा गेला, आज माझी भीक मागायची वेळ आली आहे. तर बाकीच्या लोकांची कशी अवस्था असेल ते तुम्ही जाणू शकता. आज मुख्यमंत्र्यांना 2 वर्षापासून आम्ही फक्त मीटिंगसाठी एक वेळ मागत आहोत, 10 मिनिटाची. आंदोलन करावं लागते, हायजॅक करावं लागते आम्हाला बिल्डिंग, डब्ल्यू बिल्डिंग, फक्त मीटिंगसाठी. मागण्या तर दूरच राहिल्या, फक्त मीटिंगसाठी आम्ही आंदोलन करून राहिलो मुख्यमंत्र्याच्या. अजून एकही मीटिंग झालेली नाही आमची आली. कुमार जे बोलतायत ते फार गंभीर आहे. बाबा, आता जो कुमारनं उल्लेख केला की फसवणूक झाली आमची, म्हणजे काय झालं? जे ही जी सरकार आहे ह्या वेळेस ते 4वी टर्म मुख्यमंत्री आहेत. तर दुसऱ्या टर्मला हा आमचा आंदोलनाचा टप्पा सुरू होता. त्यावेळेस स्वतः इथे आले, त्यांनी सांगितलं की हे अन्याय होत आहे आणि मी तुमच्या पाठीशी आहो. त्यावेळेस आमच्या पाठीशी होते, पण आज मुख्यमंत्री झाल्यानंतर पाठ सोडली ना, आता स्वतःही समोरही नाही आणि पाठीशी नाही आहे. अशी अवस्था आमची फसवणुकीची आहे. तुमचं काय नाव? माझं नाव अमोल वानखेडे. काय करता? मी प्रायव्हेट करतो. कुठल्या कंपनीमध्ये काम करता? कंपनीमध्ये नाही, प्रॉपर्टीचं काम करतो मी.
काय नक्की काय झालं नक्की? साहेब, फसवणूक म्हणजे अशी झाली आहे आमची. विदर्भाला रोजगार देणारा हा प्रोजेक्ट सर्वात मोठा प्रोजेक्ट. संपूर्ण विदर्भातील बेरोजगार मुलांना इथे रोजगार, कोणी 2 लाख लोकांना रोजगार मिळेल, कोणी 4 लाख लोकांना रोजगार मिळेल, असे मोठे मोठे वादे दावे करणारा मंत्री लोकांनी, नेत्या लोकांनी येतील. आणि आम्हालाही असं वाटलं की आम्ही बेरोजगार, शेती जरी असली तरी जे एज्युकेटेड मुलं आहे, विदर्भातले मुलं आहे, जे खाली डाऊन ट्रोडन लोक आहेत, त्यांना इथे रोजगार मिळेल, म्हणजे विदर्भ समृद्ध होईल, या कारणानं आम्ही जमिनी दिलेल्या. पण फसवणूक अशी झाली की इथे स्थानिक प्रकल्पग्रस्ताला नोकरी नाही. रोजगार निर्मितीचा प्रोजेक्ट आहे हा. एसीजेड म्हणजे मोठ्या मोठ्या हजारो करोड रुपयाची इथे उलाढाल होऊन राहिली आणि इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना आतापर्यंत एक नोकरी नाही. नोकरी तेव्हा मिळेल ना जेव्हा काहीतरी सुरू होईल. तिथं काही सुरूच नाहीये मुळामध्ये, तर कसं काय होणार आहे? आजोबा, काय तुमचं नाव? राजारामजी खातखेडे. किती वय आहे तुमचं? माझं 65. मला सांगा, काय चाललंय हे? शिवणगावामधल्या सगळ्या लोकांची अवस्था ते म्हणतात वाईट आहे. जमीन गेली, काय झालं? जमीन गेली, बेरोजगार करून सोडलं शासनानं. तुमची किती जमीन होती? माझी जमीन गजराजमध्ये आज 40 वर्ष झाली. बर. गजराजमध्ये गेली, पण त्याचा आम्हाला मोबदला त्यावेळेस एक कपशीचा भाव भेटला. पण आज त्या कास्तकारांना 10 लाख रुपये दिले, ते आम्हाला का नाही देत? कारण की यांना आमची जमीन याच्या प्रोजेक्टमध्ये घेतलेली आहे, मिहानच्या. मग तो भाव आम्हाला पाहिजे, हेच माझं. हे तुमचं म्हणणं आहे. गोपाळराव, तुमची या प्रकल्पासाठी किती जमीन गेली आणि कधी गेली? माझी जमीन 5 एकर वलती जमीन 2004 ला गेलेली आहे. त्या 5 एकर जमिनीमध्ये काय होत असे? मी पूर्ण 12 महिने माझं मारो चालू राहत होतं. त्याच्यामध्ये मी मजुरांना दररोजचे 10 मजूर लोकांना पोसत होतो 5 एकरामध्ये. आणि माझ्या गावात जेवढ्या काही जमिनी होत्या ह्या पूर्ण वलतीच्या जमिनी होत्या. पूर्ण गावातला मजूर माझ्या गावातच काम करत होते आणि त्यांना चांगली मजुरी पण मिळत होती. जमीन किती रुपयाला घेतली? का 2 लाख रुपये एकर. 5 एकराचे फक्त 10 लाख रुपये. 10 लाख. आणि ते अनुदान 5 एकराला तुम्हाला फक्त 10 लाख मिळाले. ते वलती वगैरे पकडून असे 17 लाख रुपये अनुदान वगैरे ते काय. आता तुमच्याकडे जमीन नाहीच आहे. जमीन नाहीच आहे. आता काय करता? आता काय तर छोटासा उद्योग धंदा चालू आहे. ही सगळी जी अवस्था आहे, म्हणजे मगाशी मिहानला जाऊन आलो आपण, तिथे काहीच होत नाहीये. कार्गो हब नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटिंग मॅनेजर काही का म्हणेनात, पण तिथं काम करणाऱ्या जे काही 2-4 कंपन्या सुरू आहेत आयटीच्या, त्याही छुटपूट, त्या तिथं काम करणाऱ्या मुलांनी सांगितलं की हे भयानक चाललंय, शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे, याला विकास म्हणत नाहीत, ही गती नाही, ही या पद्धतीनं कुठेही आपण पुढे जाऊ शकत नाही, हे त्या मुलांनी सुद्धा सांगितलं. आणि आता शेतकऱ्यांची अवस्था आपण बघतोय की यांची अगदी जिथे छान पिकत होतं अशी 5 एकरांची जमीन एका रात्रीमध्ये गेली आणि त्याच्यानंतर त्यांच्या हातामध्ये काही नाही, यांच्या हातामध्ये काही नाही, तिथेही काही नाही. हा आमचा बेरोजगार आहे, त्याला जमीन पण नाही. तो म्हणतो मागे जमीन गेली नाही, पण किमान काहीतरी मला नोकरी तर द्या. नोकरी पण नाही, कारण तिथे प्रकल्पामध्ये काही नाहीच आहे. मिहान प्रकल्पानं केलंय काय? म्हणजे कार्गो प्रकल्प, इंटरनॅशनल एअरपोर्ट, असं सगळी स्वप्न दाखवली, पण ही स्वप्न सत्यामध्ये उतरत नाहीयेत. आज 2003 ते 16 13 वर्ष झाली. 13 वर्षांमध्ये सरकार बदलली, पण परिस्थिती मात्र बदलत नाही. मिहान प्रकल्प हे वास्तव तर नाहीच, पण ते स्वप्नही नाहीये. हा भ्रमनिरास आहे, हा अपेक्षाभंग आहे. अशा प्रकारची मांडणी ही सगळी मंडळी करतायत आणि ते फार गंभीर आहे. खरं म्हणजे या सगळ्यांचे आभार कसे मानायचे हे मला कळत नाही, कारण मला स्वतःलाही असं वाटतं की तुमची जमीन जाणं आणि तिथे काहीच न घडणं काय होत असेल, म्हणजे मला बोलायला खरं म्हणजे शब्द नाहीत. एनिवेज, काय होईल पुढे बघूया. आणि आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.